हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। हरि ओम स्वामी समर्थ म्हणा। ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। तर गुरुपौर्णिमेचा दिवस, गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरूंचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस। गुरूंना पूर्णत्व कशामुळे येते तर गुरु स्वतःच्या गुरूंकडून आलेला उपदेश लोकांपर्यंत पोहोचवतात, त्या उपदेशाच्या परंपरेतून परमार्थ साधतात। तेव्हा या पूर्णत्वाला शरण जाण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा हा दिवस हो। गुरुपौर्णिमा दिवस शिष्यांसाठी जणू काही दिवाळी दसऱ्यासारखा असतो। या दिवशी आपण आपल्या गुरूंचं, आपल्या स्वामींचं पूजन करत असतो, अभिषेक करत असतो आणि सेवा करत असतो। त्यांना आपण गुरुपद देत असतो, आपण शिष्यत्व स्वीकारत असतो आणि त्यांना आपण आपल्या जीवनाचा कारभार आम्हाला अशीच तुमची साथ राहू द्या असं म्हणून आपण त्यांना आपण गुरुपद त्यांना देत असतो। जे दुसऱ्यांना ज्ञान देऊ शकतात, शिकवू शकतात अशा परंपरेतील जे पुरुष आहेत त्यांची सेवा करण्याचा हा दिवस। आजची ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हटली जाते। व्यास ऋषींनी स्वतःच्या अनुभवावरून सामान्य माणसाला सुद्धा अनुभव मिळावा म्हणून स्वतः गुरुपूजनाची सुरुवात केली। गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्याचे मुख्य कर्तव्य म्हणजे गुरुदर्शन, गुरुपूजन आणि उपदेश ग्रहण। गुरुपूजन करताना मनात अत्यंत पावित्र्याची भावना असली पाहिजे। तुम्ही हा विचार केला पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त गुरु सहवास कसा घेता येईल, दोन शब्द ऐकून आपल्याला समाधान कसे मिळवता येईल। आजचा तो दिवस आहे, तो गुरुदर्शनापेक्षा सुद्धा गुरुभेटीचा दिवस आहे। ज्या भक्तांच्या मनात अशी सतत भावना असते की हा दिवस केव्हा येतो आणि त्या चरणांना मी केव्हा स्पर्श करतो, अशा शिष्यांची पापे खरोखरच नाहीशी होतात। आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे प्रत्येकाने एक नियम करायचा असतो आणि तो नियम निरंतर कसा टिकवता येईल याची प्रत्येकाने काळजीसुद्धा घ्यायची असते। आपल्या ठिकाणी असलेले दोष गुरुपूजनाच्या वेळी त्यांच्या चरणांवर डोके ठेवताना कसे कमी होतील याचासुद्धा आपल्याला विचार आपण केला पाहिजे। आपले पूर्वसंचित चांगले असेल तर श्रेष्ठ गुरूंची भेट होते। गुरूंकडे गेल्यावर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो। आपल्या मनातील संभ्रम, गोंधळ नाहीसा होऊन मनःशांती लाभते। मनुष्याचे मन चंचल असून ते पुन्हा पुन्हा विकारांकडे धाव घेते, परंतु जर मनात वाईट विचार येत असतील तर ते गुरुदर्शनाने थांबवतात। त्यांच्या दर्शनाने बाहेरून प्रवेश करणारे नवीन दोष बाहेरच्या बाहेर घालवले जातात। लोखंडावर गंज चढला तर घासलोट करून लावून पुसावे लागते, तेव्हाच गंज निघतो। लोखंडावरील गंज तसाच पुसण्याचा प्रयत्न केला तर तो लोखंडावर आणखीन पसरतो, निघून जात नाही। गुरुदर्शनाने हा दोषरूपी गंज हळूहळू कमी होतो। दृढ श्रद्धेने व भक्तिभावाने त्यांचे दर्शन घेतले असता दर्शन मात्रतया होय मुक्ती याची खरोखरच प्रचिती येते। गुरुदर्शनाने आपल्यातील दोष हळूहळू कमी होऊ लागतात व गुरूंची कृपाही होऊ शकते। कृपा होण्याची वेळ ठरलेली नसते, ती वेळ आली म्हणजे कृपा तत्क्षणी होते। गुरु कृपा करतात म्हणजे काय करतात तर ते तुमच्या दोषांचा नाश करतात, तुमच्या जीवनात उदयकाल आणतात, तुमच्या रोजच्या व्यवहारात चुका होऊ देत नाहीत, अयोग्य माणसांना तुम्हाला भेटू देत नाहीत। भक्तांचे काम म्हणजे नित्याने गुरुदर्शन घेणे, गुरुचरणी लीन होणे, गुरुवर दृढ विश्वास ठेवणे व त्यांनी दिलेली उपासना नित्य नियमाने अखंड करणे। त्यामुळे विधायक शक्ती निर्माण होते व तीच भक्तांचे रक्षण करते। योग्य गुरुच्या दर्शनाने मनातील संशय नाहीसा होतो। शिष्याने काही मागितले तर गुरु त्याला योग्य असेल तेच देतात व त्यांची प्रगतीकडे वाटचाल सुरू होते। त्यांच्या दर्शनाने, उपदेश श्रवणाने मनातील संशय व अहंकार नाहीसे होतात। माणूस बदलण्याचा चमत्कार गुरुदर्शनानेच होतो। गुरूंच्या अथवा सत्पुरुषांच्या केवळ दर्शनाने आपली पात्रता आपल्याला कळायला लागते। तर अशी हे गुरूंविषयीची थोडीशी माहिती होती आणि मी इथे आपल्या स्वामी महाराजांचे जे काही पूजन होतं ते छान पद्धतीने असं अगदी साध्या पद्धतीने मी केलेलं आहे। आणि हा जो ड्रेस आहे जो लोकरीचा मी विणला होता घरी, ॲक्च्युली इतकी छान पूजा होईल असं वाटत नव्हतं, पण महाराजांनी खरंच सांगते की जे आपल्याकडून महाराजांना करून घ्यायचं असतं ते खरंच करून घेतात।
कुठलाही असा विचार नव्हता की मी काय करणार आहे त्या दिवशी. पण अगदी साध्या पद्धतीने मला ही पूजा मी मांडली आणि अगदी छान अशी पूजा झाली. ड्रेसही खूप छान बसला. मी जेव्हा विणला होता तेव्हाही बसून बघितला होता. तर टोप वगैरे सगळं मी छान असं हाताने विणून घेतलं आणि खरंच त्यांनीही करून घेतलं आहे माझ्याकडनं. मी खरंच हेच सांगेल, कारण माझा कुठलाच असं हे नव्हतं की मी यावर्षी करणार आहे. काही कारणास्तव जमणार नव्हतं मला खरं तर करायला, पण खरंच महाराजांनी सकाळी उठून माझ्याकडनं ती सेवा करून घेतली. त्यासाठी खरं तर खूप खूप थँक्यू महाराजांना की माझ्याकडनं ही सेवा करून घेतली. दरवर्षीप्रमाणे वर्षीसुद्धा पुष्पवृष्टी मी केली, जी दरवर्षी मी करते. तर अशी ही सेवा महाराजांनी माझ्याकडनं करवून घेतली आणि मला खरं तर पुरणपोळी वगैरे हे करायचं होतं आणि ते सुद्धा महाराजांनी माझ्याकडनं करून घेतलं. त्यांचे आवडीचे पदार्थ पुरणपोळी, कांदा भजी. तर असा हा नैवेद्य मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला होता. तर अशी ही सेवा माझ्याकडनं केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.